नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। केंद्र प्रमुख भरती परीक्षा जी तुमची आता 2025 मध्ये होईल, तर त्या परीक्षेसाठी आपण इथं लेक्चर सिरीज स्टार्ट केलेले आहेत। परीक्षेचं स्वरूप, परीक्षेचा अभ्यासक्रम याच्यासाठी आपण लाईव्ह सेशन घेतलं होतं। पाठीमागचं सेशन तुम्ही बघितलं असेल, जिथं आपण केंद्र प्रमुख भरती परीक्षा पेपर 1 साठी जे आपलं परिपूर्ण एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू दिला होता आणि त्याच्यामधून आपण काही घटकांवरती वस्तुनिष्ठ प्रश्न पण सॉल्व्ह केले होते। बघा, ज्या पद्धतीमध्ये तुमची परीक्षा होणार आहे वस्तुनिष्ठ स्वरूप, तर तशा प्रश्नांची प्रॅक्टिस आपली खूप जास्त झाली पाहिजे। हा मुद्दा इथं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करता येईल हे इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। पेपर 2 साठी पण आपली परिपूर्ण पुस्तकं वेबसाईट वरती अवेलेबल आहेत। केसागर पब्लिकेशनची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही भेट द्या। ऑफिशियल वेबसाईट मध्ये जेव्हा तुम्ही ऑदर एक्झाम मध्ये जाल, ऑदर एक्झाम मध्ये गेल्यानंतर तुम्ही एज्युकेशन, टीईटी आणि टेट सेक्शन मध्ये जावा। इथे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला इथं केंद्र प्रमुख पेपर 2 चा पण बुक रिव्ह्यू आपण घेऊया। शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम, शैक्षणिक नवविचार प्रवाह, केंद्र प्रमुख पेपर 2 हा पण आपला पेपर 2 साठी एक चांगला संदर्भ ग्रंथ आहे। त्याच्यानंतर इथं तुम्हाला केंद्र प्रमुख भरती एक पेपर 1 साठी आणखी एक पुस्तक आहे, तेही मी तुम्हाला दाखवते। बघा, इथं आणखी एक पुस्तक आहे पेपर पहिला, ज्याच्यामधून तुमचा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी हा जो भाग आहे हा भाग तुमचा इथं कंप्लीट होऊन जातो। ठीक आहे, ओके, क्लिअर। अशी भरपूर पुस्तकं आपल्या वेबसाईट वरती अवेलेबल आहेत। तुम्ही जी पुस्तकं तुम्हाला सफिशियंट वाटतील, ऍटलीस्ट 2 ते 3 पुस्तकं तरी तुमच्याकडे असली पाहिजेत, कारण सिलेबस स्पेसिफिक आहे। तो सिलेबस कव्हर करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की वेटेज आहे, तुम्हाला प्रत्येक उपघटकाला तिथं वेटेज दिलेलं आहे। ओके, तर पाठीमागच्या सेशन मध्ये आपण जे क्वेश्चन्स घेतले होते कुठपर्यंत आलो होतो आपण बघूया आणि पुढचे क्वेश्चन्स आपण कंटिन्यू करूया। ठीक आहे, ओके। इथं डेमो क्वेश्चन्स आपण घेतोय, बाकीचे सगळे क्वेश्चन तुम्ही पुस्तकामधून सॉल्व्ह करून घ्या। ठीक आहे, शिक्षक व्यवसायातील नैतिकता या विषयावरचे क्वेश्चन आज आपण घेऊया। शिक्षक व्यवसायातील नैतिकता। ठीक आहे, ओके। व्ही.एस. क्षीरसागर सरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, बेस्ट बुक आहे। बघा, क्वेश्चन तुमच्या समोर आहे की हल्ली समाज शिक्षकांकडे चांगल्या नजरेनं पाहत नाही। रिझन तुम्हाला विचारले, का बरं समाज शिक्षकांकडे चांगल्या नजरेनं पाहत नाही। फर्स्ट ऑप्शन तुम्हाला इथं दिलेला आहे की शिक्षक आपले काम मनापासून करत नाहीत। ओके, म्हणून समाज शिक्षकांकडे चांगल्या नजरेनं पाहत नाही। ओके, दुसरा ऑप्शन काय दिलेला आहे बघा, दुसरा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला इथं की शिक्षक अधिक शिकवण्या घेतात म्हणून समाज शिक्षकांकडे चांगल्या नजरेनं बघत नाही। तिसरं रिझन आहे शिक्षक राजकारणात अधिक रुची घेतात आणि चौथा ऑप्शन आहे वरील सर्व कारणे। बघा, आता इथं चांगल्या नजरेनं पाहत नाही असं दिलेलं आहे, तर ऑप्शन जे तुम्हाला दिलेले आहेत ना, त्या ऑप्शनचा जर तुम्ही विचार केला, लक्षात घ्या, तर काय येईल उत्तर? सगळंच येईल, बरोबर। असं कोण येईल का? सगळंच बरोबर आहे। ओके, तर एकतर काही शिक्षक सगळेच येत नाहीत बरं का याच्यामध्ये। तुम्ही म्हणाल मॅडम सगळे शिक्षक असे नसतात, मान्य आहे। काही शिक्षक असतात जे आपलं काम मनापासून करत नाहीत किंवा अधिक शिकवण्या घेतात किंवा राजकारणात इंटरेस्ट दाखवतात। सो ही सगळी कारणं आहेत की समाज हल्ली शिक्षकांकडे चांगल्या नजरेनं पाहत नाही। ओके, क्लिअर। नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया। पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुलगा परीक्षेला बसला आहे, त्याच्याजवळ कॉपी करण्याचं टिपण आहे, अशा वेळेस तुम्ही काय कराल? त्याच वर्गात आपली नेमणूक करून घ्याल, ओके, उदासीन आणि तटस्थ राहाल, परीक्षा प्रमुखाला त्याचा अहवाल द्याल, त्या मुलाला कॉपी करू देणार नाही। 97 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर? बघा, उत्तर काय येईल?
ओके, कॉपी करू देणार नाही. भले तो वरिष्ठ अधिकाऱ्याचा जरी मुलगा असला तरी एक शिक्षक म्हणून तुमचा रोल इथं काय आहे की कॉपी करणं चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना कॉपी नाही करू दिली पाहिजे. हो की नाही? बरोबर, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, तुम्ही आपल्या सहशिक्षकांपैकी कुणाला अधिक पसंती द्याल? जो कष्टाळू आणि वेळेचं बंधन पाळतो, जो दिसायला आकर्षक आहे, जो आपल्या बोलण्याचा प्रभाव दुसऱ्यावर पाडेल, जो संस्था प्रमुखांची खुशामत करेल. आता जे तुमच्या सोबतचे जे लोक असतात, तुम्ही जिथे काम करतात, बरोबर, कशा लोकांसोबत तुम्ही इथं राहिलं पाहिजे? असं सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारलं. सिंपल आहे, जो प्रामाणिक असेल, जो कष्टाळू असेल, जो वेळेचं बंधन पाळेल. शिक्षक आहेत तुम्ही एक, बरोबर, वेळेचं बंधन पाळेल तर विद्यार्थी वेळेचं बंधन पाळणार आहेत, कारण विद्यार्थी शिक्षकांचं अनुकरण करतात. लक्षात आलं? क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. विद्यार्थ्याचे मुख्याध्यापक या नात्याने बीएड प्रशिक्षणार्थी शिक्षकांसाठी तुम्ही खालीलपैकी काय कराल? विद्यालयाचे मुख्याध्यापक आहात तुम्ही आणि जे बीएड प्रशिक्षणार्थी आहेत ना, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय कराल? बघा, पहिला ऑप्शन आहे आपल्या विद्यालयात अध्यापन करण्याची परवानगी द्याल. ओके, हे तर सगळ्यात महत्वाचं आहे की अध्यापन करण्याची परवानगी दिली पाहिजे. बरोबर. काही पाठाचं निरीक्षण स्वतः करून प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहन द्याल. हेही बरोबर आहे. विषय अध्यापकांना पाठासाठी प्रशिक्षणार्थींना सहकार्य करायला सांगाल. हेही बरोबर आहे. आणि शेवटचा ऑप्शन आहे वरील सर्व गोष्टी. म्हणजे इथं काय येईल माहिती का? उत्तर येईल वरील सर्व. एक मुख्याध्यापक या नात्याने तुम्ही या सगळ्या गोष्टी इथं बीएड प्रशिक्षणार्थींसाठी केल्या पाहिजेत. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन आहे, तुमचा मित्र अध्यापनाचं कार्य योग्य प्रकारे करत नाही. लक्षात घ्या, तुमचा मित्र अध्यापनाचं कार्य योग्य प्रकारे करत नाही. अशा वेळी तुम्ही काय कराल विचारलं इथं. त्याच्या विरुद्ध मुख्याध्यापकांकडे तक्रार करीन, त्याला त्याच्या जबाबदारीचं महत्व समजावून सांगेन, त्याच्याशी असलेले मित्रत्वाचे संबंध तोडून टाकीन आणि त्याच्या विरुद्ध तक्रार करावी असं विद्यार्थ्यांना सांग. ओके, आता बघा, एक मित्र आहे तुमचा, बरोबर, तुम्ही असं तर वागू शकत नाही मित्रासोबत, तर तुम्ही त्याला जबाबदारी जी आहे ना, त्या जबाबदारीचं महत्व समजावून सांगाल. लक्षात आलं? क्लिअर. काय कराल? जबाबदारीचं महत्व समजावून सांगाल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. एकशे एक नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, तुमच्याकडे परीक्षा उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही मॉडरेटर आहात, जे काय असेल ते असाल, बरोबर. तर तुम्ही खालीलपैकी काय कराल? तुम्ही खालीलपैकी काय कराल असं विचारले. तर बंदिस्त खोलीत काम कराल, ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत वरिष्ठांकडून सांगितलं जाईल त्यांच्या गुणात वाढ कराल. ओके, कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्याल आणि सर्वांना उदारतापूर्वक सडळ हस्ते गुण द्याल. बघा, साधा सिंपल क्वेश्चन आहे, पण व्यवस्थित वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचंय. विद्यार्थी कोणीही असू द्या, कोणावरतीही अन्याय नाही झाला पाहिजे, बरोबर, याची खबरदारी घेतली पाहिजे. कोणावरच अन्याय नाही झाला पाहिजे. ओके, 102 नंबरचा क्वेश्चन बघा. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे, अपयश पचवून प्रयत्न चालू ठेवावेत, त्वरित निर्णय घ्यावेत आणि येनकेन प्रकारे धन मिळवावं. ओके, 102 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा. उत्तर काय येईल? जीवनात यशस्वी व्हायचंय, लगेच डिमोटिवेट होऊन चालेल का? आता तुम्ही परीक्षा देताय, मे बी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्हाला अपयश आलं, तर तुम्ही लगेच म्हणाल का नाही नाही हे मी सोडून देतो, असं नाहीये. थोडस धैर्य ठेवून अपयश पचवून काय करावं लागतं, इथं आपले जे प्रयत्न आहेत ना, प्रयत्न चालू ठेवावे लागतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शिक्षक या नात्याने तुम्हाला चर्चासत्रात एक वक्ता म्हणून आमंत्रण आले, बरोबर, शिक्षक या नात्याने. ओके, अशा वेळी तुम्ही काय कराल? सवड नसल्याची सबब सांगेन, संकोचामुळे नम्रतापूर्वक निमंत्रण नाकारेन, निमंत्रण स्वीकारून भाषणाची तयारी करेन, निमंत्रण स्वीकारून जमेल तसे बोलेन. एक शिक्षक म्हणून समाजात तुमचं जे काही स्थान आहे, बरोबर, ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो निमंत्रण स्वीकारलं पाहिजे,
आणि जे चर्चासत्र आहे तिथं ज्या विषयावरती चर्चा करायची त्याची तयारी तुम्ही इथं कराल. नेक्स्ट क्वेश्चन बघा 104 नंबरचा. तुम्ही मुख्याध्यापक आहात, तुमच्या शाळेतील एखाद्या शिक्षकाबद्दल स्वतःचं मत बनविताना काय कराल? बघा, तुम्ही मुख्याध्यापक आहात, तुमच्या शाळेतील एखाद्या शिक्षकाबद्दल स्वतःचं मत बनवताना काय कराल? त्याच्याबद्दल दुसऱ्या शिक्षकांकडून माहिती घेईन, त्याच्याबद्दल माझ्या मर्जीतील लोकांशी चर्चा करेन, त्याच्याबद्दल आलेल्या तक्रारी गोळा करेन आणि त्याच्याबरोबर विचार विनिमय करून त्याची बाजू समजावून घेईन. ओके, आता इथे जर आपण विचार केला ना, लक्षात घ्या, तर बॅलन्स आन्सर आपलं काय राहील माहिती का? विचार विनिमय केला पाहिजे आणि त्याची बाजू समजून घेतली पाहिजे. बरोबर, असं डायरेक्ट शिक्षकांकडून माहिती घेणं, तक्रारी गोळा करणं हे एक मुख्याध्यापक म्हणून इथं ही भूमिका बरोबर नाहीये. लक्षात आलं? क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे पालक शाळेत आलेले आहेत. एक विद्यार्थी आहे जो अनुत्तीर्ण झालेला आहे, त्याचे पालक शाळेत आले. त्या विद्यार्थ्याचे शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल? पालकांना लगेच घराने सांगाल, गुणात दुरुस्ती करून विद्यार्थ्याला उत्तीर्ण कराल? अजिबात नाही. विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्याबद्दल अधिक मोबदला द्याल. विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासून योग्य तो निर्णय द्याल. आता असे क्वेश्चन वाटतात सोपे पण कन्फ्युज करतात की नाही? बरोबर, तर अनुत्तीर्ण झालाय काहीतरी डाऊट घेऊन ते पालक आले असतील. बरोबर, उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या जातील आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल जर काही मिस्टेक असेल तर. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा इथं, ज्ञान अद्ययावत ठेवण्याची लालसा. खूप सुंदर असं पुस्तक व्ही एस क्षीरसागर सरांनी हे लिहिलेलं आहे आणि डेफिनेटली तुमच्या केंद्रप्रमुख परीक्षेसाठी याचा खूप जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, बीएड ला प्रवेश मिळाल्यावर तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तकं अभ्यासावी लागतील? अध्यापन पद्धती, बालमानसशास्त्र, अध्यापन पद्धती, बालमानसशास्त्र, अध्यापन पद्धती, बालमानसशास्त्र, शालेय प्रशासन, सगळंच अभ्यासावं लागतं. बरोबर, खूप जास्त अभ्यास असतो की नाही बीएड ला, खूप जास्त अभ्यास असतो. हे सगळं आपल्याला अभ्यासावं लागेल. ओके, क्लिअर? आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी व्यक्तींच्या अंगी कोणता गुण असावा असं तुम्हाला वाटतं? व्यक्तीच्या अंगी ध्येयवाद असावा, व्यक्तीच्या अंगी जिज्ञासा असावी, व्यक्तीच्या अंगी कष्टाची तयारी असावी, व्यक्तीच्या अंगी वाचनाची आवड असावी. ज्ञान अपडेट ठेवायचंय, काय करावं लागेल? कष्टाचा प्रश्नच येत नाही. तुम्हाला क्युरिओसिटी पाहिजे, तुम्हाला जिज्ञासा पाहिजे, तर तुम्ही अपडेट राहाल ना. जेवढं आहे तेवढं त्याच्यावरती जर तुम्ही समाधानी राहाल तर तुम्ही अपडेट राहणारच नाही. ओके, जाणून घेण्याची इच्छा. 108 नंबरचा क्वेश्चन बघा. एखादा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम कोणतं? आता इथे इंटरनेट ऑप्शन नाहीये बरं का. हा, इंटरनेट नाहीये इथे, दूरदर्शन ऑप्शन आहे, दूरदर्शन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर पुरुष होऊन गेले, याच्या मागचं प्रमुख कारण तुमच्या मते कोणतं असावं? त्यांचा अभ्यास आणि व्यासंग, त्यांना व्यायामाची आवड होती, राजकारणातील सहभाग, वंचितांबद्दलची तळमळ. आता बाबासाहेब आंबेडकरांचा जो रोल आहे ना तो वंचितांबद्दल पण आहे, पण तुम्ही शिक्षक म्हणून तो विचार केला तर अभ्यास आणि व्यासंग हे तुमचं उत्तर यायला पाहिजे. बरोबर, अभ्यास आणि व्यासंग. 1 आणि 4 मध्ये जर कन्फ्युज तुम्ही झाला, तसं तर कन्फ्युज व्हायचा विषयच येत नाही. लक्षात घ्या, कन्फ्युज होण्याचा विषयच येत नाही. आपण कोणत्या परीक्षेची तयारी करतोय, आपण कोणत्या परीक्षेची एक्झाम देतोय त्याच्यावरून आपली उत्तरं इथं येऊन जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ज्ञान प्राप्तीसाठी उपयुक्त साधने ठरते. पर्यटन, ग्रंथालय, सद्गुरू, संस्कार. ग्रंथालय, बरोबर, ग्रंथालय. तर ग्रंथालय हे ज्ञान प्राप्तीसाठी उपयुक्त साधन ठरते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेतृत्व गुण. तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांमधील कोणत्या प्रकारच्या गुणांचा विकास करू इच्छिता? स्वार्थबुद्धीचे गुण, अंधश्रद्धेचे गुण, नेतृत्वाचे गुण का उदारतेचे गुण? सिंपल आहे, इथं नेतृत्व गुण असेल. उदारता आणि नेतृत्व याच्यामध्ये कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकतं, पण विद्यार्थी आहे तर नेतृत्व गुण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट राहील. बरोबर, काय इथे इम्पॉर्टंट राहील? नेतृत्व गुण. हे 2 ऑप्शन जरी इलिमिनेट झाले, या 2 ऑप्शन मध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ नका. शिक्षक या नात्याने तुम्हाला काय केलं पाहिजे? फक्त विद्यार्थी उदार असून चालत नाही, त्याच्यामध्ये जे लिडरशिप क्वालिटी आहे, नेतृत्व गुण आहे, त्याचा विकास केला पाहिजे. बरोबर. नेक्स्ट बघा. तुम्ही वर्गातील कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना आपुलकीने वागवाल? निरोगी, विकलांग, हुशार आणि सर्व.
इथं कोणत्या एका प्रकारच्या विद्यार्थ्यांना आपुलकीने वागवायची गरज नसते. सगळेच विद्यार्थी शिक्षकांसाठी समान असतात. सो निरोगी विद्यार्थी असतील, विकलांग असतील, हुशार असतील, सगळ्यांनाच इथं आपुलकीनं वागवलं पाहिजे. बरोबर, लक्षात आलं? क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. मुख्याध्यापकाच्या ठायी अत्यावश्यक असणारा गुण कोणता? नेतृत्व, वात्सल्य, दातृत्व आणि औत्सुक्य. 113 नंबरचा क्वेश्चन. 113 नंबरचा क्वेश्चन. ऑप्शन आहे नेतृत्व. बरोबर, नेतृत्व. ओके, क्लिअर? बघा क्वेश्चन कशा प्रकारे फ्रेम केलेत ना, हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. ओके, क्वेश्चन टाइम कन्झ्युमिंग असतात, पण क्वेश्चन सोपे आहेत. कधी कधी दोन ऑप्शन मध्ये होतं कन्फ्युजन, पण इतके पण अवघड क्वेश्चन नाहीत की बिलकुलच तुम्हाला इथं प्रॉब्लेम येईल. ओके, चला 114 नंबरचा क्वेश्चन घ्या. 114 नंबरचा क्वेश्चन. शिक्षकाच्या कुशल नेतृत्वाचा परिचय खालीलपैकी कोणत्या प्रसंगी होईल? शालेय परीक्षेचं नियोजन, शालेय स्नेहसंमेलनाचं नियोजन, शालेय सहलीचं नियोजन आणि शालेय भाषण स्पर्धेचं नियोजन. काय म्हटले? नेतृत्वाचा परिचय म्हटले. नेतृत्वाचा परिचय. कुशल नेतृत्व बघा, कुशल नेतृत्व कुठं कस लागतो शिक्षकांचा? जेव्हा शाळेच्या सहली निघतात किंवा नियोजन केलं जातं तेव्हा. बरोबर, ओके. समजा तुमच्या शाळेतील शिक्षकांचे मतभेदामुळं 2 गट पडलेले आहेत. अशा वेळी तुमची शिक्षक या नात्याने काय भूमिका राहील? मतभेदांच्या आगीत तेल लावून गंमत पाहिन, दोन्ही गटापासून तटस्थ राहीन, स्नेह भोजनाचे आयोजन करून दोन्ही गटातील सर्वांना भोजनासाठी निमंत्रण देईल, दोन्ही गटातील काहींना एकट्याला भेटून मतभेदाच्या घटना आणि कारणे जाणून घेईन आणि मतभेद संपवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल. आता इथे तुम्हाला तिसरा ऑप्शन बरोबर वाटला असेल, पण काय केलं पाहिजे? मतभेद संपवले पाहिजेत. मूळ काय आहे कारणाचं ते संपवलं पाहिजे. बरोबर, ओके. त्याच्यानंतर संप्रेषण टॉपिक वरती तुम्हाला काही क्वेश्चन इथं मॉडेल आपण घेतोय. संप्रेषण चांगलं होण्यासाठी शिक्षक काय करतात? मोठ्याने बोलतात. बरोबर. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना लिहून घ्यायला सांगतात. बोलता बोलता चित्र नकाशा दाखवतात. विद्यार्थ्यांना गप्प बसायला सांगतात. काय करतात कम्युनिकेशन साठी? चित्र नकाशा दाखवतात. फक्त मोठ्याने बोलून चालतं का हो? नाही चालत. खालीलपैकी संप्रेषणाचा प्रकार कोणता? वाऱ्याने पाने हलणे, मोटारींच्या हॉर्नचा आवाज, माणसाच्या घोरण्याचा आवाज आणि विजेमुळे पंखा फिरणे. 117 नंबरचा क्वेश्चन बघा. 117 नंबरचा क्वेश्चन. बी ऑप्शन बरोबर, मोटारींच्या हॉर्नचा आवाज हे आहे संप्रेषणाचा प्रकार. बरोबर आहे का बघा? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपले विचार श्रोत्यांना कळावेत म्हणून कीर्तनकार सूचक उदाहरणे आणि दाखले देतात, टाळ्या वाजवतात, अभंग म्हणतात, विठ्ठलाचे नामस्मरण करतात. विचार करण्यासाठी सूचक उदाहरणे आणि दाखले द्यावे लागतात, लक्षात घ्या. ओके, बरोबर आहे की नाही? फक्त टाळ्या वाजवून ऐकतील का समोरची लोक? नाही. सूचक उदाहरणं दिली पाहिजे तिथं. तुमच्या मते चांगला शिक्षक कोणता? जो तालासुरात गातो, प्रभावी भाषण करतो, आकर्षक दिसतो, प्रत्यक्ष कृती करून शिकवतो. प्रत्यक्ष कृती खूप महत्वाची आहे, लक्षात घ्या. प्रत्यक्ष कृती इथं खूप जास्त महत्वाची आहे, तर विद्यार्थ्यांचं जे अध्ययन आहे ना ते चांगलं होईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला खालीलपैकी कोणत्या प्रकारातील शिक्षक होणं अधिक आवडेल? जो सतत मुलांमध्ये मिसळतो, जो मुलांशी नेहमीच प्रेमाने बोलतो, जो शिक्षण साहित्याचा वापर करून उत्तम शिकवतो, काही कारण असो जो कधीही गैरहजर राहत नाही. 120 नंबरचा क्वेश्चन. काय येईल उत्तर बघा. जो शिक्षण साहित्याचा वापर करून उत्तम शिकवतो. बरोबर, ओके. असा शिक्षक होणं मला आवडेल, असं तुमचं आन्सर पाहिजे. ठराविक आवाजात आरोळी दिली की सर्व मेंढर धनगराभोवती गोळा होतात. यामध्ये खालीलपैकी कोणती क्रिया अंतर्भूत आहे? इमानदारी, विरोधाभास, सहमती आणि संप्रेषण. उत्तर काय येईल तुमचं? संप्रेषण.
ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षण क्षेत्रातील बदलांचा परामर्श. पुढच्या पॉइंट वरती क्वेश्चन दिलेले आहेत बघा. पुस्तकामध्ये हे जेवढे तुमच्या सिलेबसचे घटक आहेत ना, सगळ्यावरती क्वेश्चन आहेत, सगळ्यावरती क्वेश्चन आहेत. ओके. महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना कोठे झाली? नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमळनेर. सोपा क्वेश्चन आहे की नाही? नाशिकला आहे. ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शिक्षण पद्धतीच्या केंद्रस्थानी कोणाला मानले जाते? बालक, पालक, शिक्षक आणि संस्था चालक. बघा शिक्षण पद्धतीची ऑप्शन भारी दिलेत की नाही इथं. हा असं असतं म्हणून दिले जातात. बालक, केंद्रस्थानी बालक. ठीक आहे, जे समाजामध्ये घडतंय त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. ओके. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच द्यावे असे का म्हणतात? एवढे क्वालिटी क्वेश्चन तुम्हाला कुठंच मिळणार नाहीत, लक्षात घ्या. मातृभाषेतून व्यक्त झालेले दुसऱ्यांचे विचार मुलाला सहज कळतात. बरोबर. मूल मातृभाषेतून आपले विचार सहज व्यक्त करतं. मातृभाषेतून मिळालेले शिक्षण टिकाऊ स्वरूपाचं असतं आणि वरील तिन्ही पर्याय उपयुक्त आहेत. 124 नंबरचा क्वेश्चन बघा. मातृभाषेतून व्यक्त झालेले दुसऱ्यांचे विचार मुलाला सहज कळतात, आपले विचार सहज व्यक्त करतात आणि मातृभाषेतून मिळालेले शिक्षण टिकाऊ स्वरूपाचं असतं. तर उत्तर येईल वरील तीनही पर्याय उपयुक्त आहेत. ओके, क्लिअर. वरील तीनही पर्याय उपयुक्त आहेत. शालेय गणवेशाच्या माध्यमातून कोणत्या मूल्याची जपवणूक होते? साधेपणा, शिस्त, समता आणि वेगळेपण. इथे शिस्तीचा काय प्रश्न आहे? समता. बरोबर, सगळ्यांना समान युनिफॉर्म. ओके, उत्तर काय येईल तुमचं? समता. ठीक आहे. अंगणवाडी, बालवाडीमध्ये स्त्री शिक्षिकेलाच नेमलं जातं, कारण का? लहान मुलांना ती आईसारखी वाटते. किती छान ऑप्शन दिले की नाही. ती मुलांना वात्सल्याची वागणूक देते, मुलांशी प्रेमाने गोडी गुलाबीने बोलते. तर तिन्ही पर्याय योग्य आहेत. पण असं नसतं की बाबा आई आणि वडील मुलांसाठी दोन्ही सेम असतात, पण आईचा रोल इथं खूप जास्त महत्वाचा असतो. ओके, म्हणून तिथं आईसारखी शिक्षिका पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्रात पहिल्या इयत्तेपासून इंग्रजी शिकवलं पाहिजे या मताशी आपण कितपत सहमत आहात? पूर्णपणे सहमत आहे, अंशतः सहमत आहे, असहमत आहे, पूर्णपणे असहमत आहे. बरोबर. इंग्रजी ही काळाची गरज आहे. बरोबर, मतभेद असू शकतात लोकांचे, पण इंग्रजी काळाची गरज आहे, तर पूर्ण सहमत आहे. ठीक आहे. सामाजिक क्षेत्रातील बदलांची जाणीव, सामाजिक क्षेत्रातील बदलांची जाणीव. शिक्षकाने खालीलपैकी कोणती गोष्ट करू नये? विद्यार्थ्याला बाकावर उभे करू नये, विद्यार्थ्याला वर्गाबाहेर हाकलू नये, विद्यार्थ्याला शारीरिक शिक्षा करू नये आणि विद्यार्थ्याच्या पालकांना भेटू नये. बघा, शिक्षकांनी शारीरिक शिक्षा जी आहे ना ती करू नये. ओके, क्लिअर. सगळे शिक्षक करत नाहीत, पण काही शिक्षक करतात, लक्षात घ्या. खालीलपैकी कोणती गोष्ट नियमित करणं तुम्हाला सर्वात जास्त आवडेल? वर्तमानपत्रांचं वाचन, देवपूजा, बागेतून फेरफटका, मंडईतून भाजी खरेदी करणं. शिक्षक म्हणून हे सगळे प्रश्न आहेत तुम्हाला. मग शिक्षक म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? वर्तमानपत्राचं वाचन केलं पाहिजे अपडेट राहण्यासाठी. बरोबर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. दूरदर्शन पाहताना कोणता भाग पाहण्यासाठी तुम्ही अधिक वेळ देता? सिनेमा, क्रिकेटचे सामने, शास्त्रीय संगीत, बातम्या. शिक्षक म्हणून इथं तुमचं उत्तर बातम्याच असलं पाहिजे. भले तुम्ही बातम्या बघत पण नसाल, पण शिक्षक लोक बघतात बरं का. ओके, तर हा थोडासा मजाक मस्तीचा भाग असो, पण क्रिकेट तर सगळ्यांनाच आवडतं सोडा, पण एक शिक्षक म्हणून बातम्या प्रत्येक शिक्षक बघतो. ओके, विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन देण्यासाठी, स्वतः अपडेट राहण्यासाठी. आठवड्यातील सुट्टीच्या दिवशी तुम्ही खालीलपैकी काय करणे पसंत कराल? निवांत झोपून आराम करणे, देवळात जाऊन कीर्तन ऐकणे, एखाद्या विचारवंताच्या व्याख्यानात जाणे, मित्रमंडळीकडे जाऊन गप्पा मारणे. काय कराल तुम्ही? बघा, नेक्स्ट क्वेश्चन की आठवड्यातील सुट्टीच्या दिवशी तुम्ही खालीलपैकी काय करणे पसंत कराल? ओके, आता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असू शकतात, पण एक शिक्षक म्हणून तुम्ही एखाद्या विचारवंताच्या व्याख्यानाला गेलं पाहिजे. ठीक आहे. ओके, शिक्षक म्हणून तुमच्यासाठी हेच आन्सर इथं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. क्लिअर. चला एकच मिनिट थांबा.
नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. ओके, 131 नंबरचा हा क्वेश्चन आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 132 नंबरचा. तुमच्या शेजारील 16 वर्ष वयाच्या मुलीचं लग्न ठरलंय. ठीक आहे, तुमच्या शेजारच्या 16 वर्ष वयाच्या एका मुलीचं लग्न ठरलंय. तुमची प्रतिक्रिया काय असेल? शिक्षक म्हणून सगळे प्रश्न आहेत. ठीक आहे, आपला त्याच्याशी संबंध नाही म्हणून तुम्ही दुर्लक्ष कराल. ते लग्न मोडावे म्हणून पोलिसांना कळवाल. मुलीचं लग्न 18 वर्षापूर्वी करणं कायद्याने गुन्हा आहे हे तिच्या वडिलांना समजावून सांगाल. बरोबर, मदत तर करायची नसते, एज कमी आहे म्हटल्यानंतर समजून सांगायचं असतं. बरोबर, लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्यावसायिक निष्ठा. ठीक आहे, व्यावसायिक निष्ठा. पुढचा क्वेश्चन बघा, 133 नंबरचा, की तुम्ही बीएड करण्याचं का ठरवलं आहे? मला समाजात प्रतिष्ठा मिळवायची म्हणून ठरवलंय, मला शिकवणी घेऊन पैसा मिळवायचा आहे, मला अध्यापनात रुची असून शिक्षक व्हायचं आहे. चौथा ऑप्शन खूप मजेशीर दिला इथं, मला एका शिक्षकाशी लग्न जुळवायचं आहे. ओके, उत्तर असेल तुमचं क ऑप्शन. ठीक आहे, असे क्वेश्चन येतात एक्झाम मध्ये, लक्षात घ्या. समाजात शिक्षकाला मान का मिळतो? चांगलं शिकवतात म्हणून, साधा भोळा माणूस आहे म्हणून, शिक्षक कोणाला सहसा फसवीत नाहीत म्हणून, का खरा शिक्षक कधीही गैरवर्तन करत नाही म्हणून? का बरं मान मिळतो शिक्षकाला? बघा, जो खरा शिक्षक असतो ना तो कधीच गैरवर्तन करत नाही, लक्षात घ्या. ओके, आपल्या व्यवसायावर निष्ठा असणाऱ्यांचे सर्वाधिक प्रमाण खालीलपैकी कोणत्या व्यवसायात आढळते? शिक्षक, वकिली, वैद्यकीय, व्यापारी. शिक्षकी व्यवसाय. बरोबर, निष्ठा. ओके, शिक्षक सहसा नोकरी सोडत नाही, कारण का? भरपूर पगार असतो म्हणून, आत्मसंतोष, कार्यसमाधान लाभतं, भरपूर सुट्ट्या. आता हे भरपूर पगार आणि भरपूर सुट्ट्या हे दोन जर ऑप्शन सोडले तर या दोन ऑप्शन मध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. 136 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय येईल? मान सन्मान नाही, आत्मसंतोष महत्वाचा आहे मान सन्मानापेक्षा पण. बरोबर, नेक्स्ट क्वेश्चन बघा, खरा शिक्षक खालीलपैकी कोणावर सर्वाधिक प्रेम करेल? गरीबाच्या मुलावर, स्वतःच्या मुलावर, बुद्धिमान मुलावर, सुंदर मुलावर. हुशार विद्यार्थी शिक्षकांना आवडतात की नाही, तर तो काय करेल? एका बुद्धिमान मुलावर प्रेम करेल. ओके, बीएड ला प्रवेश मिळाला नाही तर काय कराल? पुन्हा प्रयत्न करणार नाही, पुन्हा प्रयत्न करील, इतर नोकरीच्या शोधात राहील, निवड प्रक्रियेला दोष देईल. पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. इथं उत्तर काय असलं पाहिजे आपलं? पुन्हा प्रयत्न करेल. ठीक आहे, म्हणजे बी ऑप्शन आपला इथं असला पाहिजे. ओके, बीएड नंतर व्यावसायिक निष्ठेवरती हे प्रश्न आहेत, असे प्रश्न असणारच आहेत, लक्षात घ्या. बीएड नंतर कोणत्या विद्यालयात नोकरी करणे पसंत कराल? घरापासून जवळ असणार, नियमाप्रमाणे पगार मिळणार, मला हवं तिथे रजेवर राहता येणार, मला जिथे शिकवण्याची जास्तीत जास्त संधी मिळेल तिथं. आवड कशाची असते? शिकवण्याची आवड असते शिक्षकांना. बरोबर, कशाची आवड असते? शिकवण्याची. तर उत्तर काय येईल आपलं? चौथा ऑप्शन. पुढचा क्वेश्चन घ्या, 140 नंबरचा. शिक्षकांच्या संपाबाबत तुमचं मत काय आहे? सरकारने संपावर बंदी घालावी, संपाने सर्व प्रश्न सुटत नाहीत, संप केल्याने शिक्षकांची प्रतिष्ठा कमी होते, संपामुळे शिक्षकांमध्ये ऐक्य निर्माण होतं. बघा, काय होतं संप केलं तर शिक्षकांची प्रतिष्ठा कमी होते, म्हणजे आपलं मत इथं सांगायचंय. तर इथं एक बॅलन्स आन्सर काय असेल की संप केल्याने काय होतं? शिक्षकांची प्रतिष्ठा कमी होते. ओके, विद्यार्थ्यांचं नुकसान होतं ना. इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे की भले काही कारण असू द्या पण संप केलं तर नुकसान कुणाचं होणार आहे? विद्यार्थ्यांचं. सो तुमची प्रतिष्ठा इथं कमी होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, शिक्षक संघटनांनी मुख्यत्वे कशा स्वरूपाचं कार्य करावं? शिक्षक संघटनांनी मुख्यत्वे कशा स्वरूपाचं कार्य करावं? शिक्षकांना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळवून द्यावा, शिक्षकांच्या अडचणी सरकारच्या निदर्शनास आणाव्यात,
शैक्षणिक समस्या आणि शिक्षकांच्या समस्या सोडवाव्यात आणि संघटना मजबूत करण्यासाठी आंदोलने छेडावीत. हा तर ऑप्शन येणारच नाही, लक्षात घ्या. ओके, 141 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा. समस्या सोडवणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बरोबर, काय केलं पाहिजे, समस्या इथं सोडवल्या पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्ही शिक्षक आहात, संस्था प्रमुखांनी तुमची बदली दूरच्या विद्यालयामध्ये केली आहे. अशा वेळी तुम्ही कोणता निर्णय घेणं योग्य समजाल. तुम्ही शिक्षक आहात, संस्था प्रमुखांनी तुमची बदली दूरच्या विद्यालयात केली आहे. अशा वेळी तुम्ही कोणता निर्णय घेणं योग्य समजाल. बदलीच्या ठिकाणी जाण्यास नकार द्याल, थांबवण्याचा प्रयत्न कराल, न थांबल्यास नोकरी सोडवाल, बदलीच्या ठिकाणी स्वखुशीनं जा. चला बघा, इथे डी ऑप्शन आहे. कधी कधी शिक्षकांच्या अडचणी पण असतात, पण इथं डी ऑप्शन तुमचा ऍक्युरेट राहील. सत्र सुरू झाल्यावर आपण जर पहिल्याच दिवशी वर्गावर गेलात व मुलांची ओळख करून घेतली तर आपल्या दृष्टीने यामागील मुख्य उद्दिष्ट काय असेल. तुम्ही मुलांची ओळख का करून घेताय. सत्रामध्ये आपली सेवा न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेणं. बरोबर, प्रशासकीय वर्गातील विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्व संबंध जोडणं, आपणासाठी शाळेचे काम करू शकणाऱ्या मुलांचा शोध घेणं, मुलांचे सुप्त गुण आणि कौटुंबिक परिस्थिती. ओके, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे माहिती का, इथं मुलांचे जे सुप्त गुण आहेत आणि त्यांची जी कौटुंबिक परिस्थिती आहे ना, त्याच्याबद्दल माहिती मिळेल. ओके, क्लिअर. उत्तर काय आलं तुमचं, डी ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सामान्यतः पुढील बाकांवर बसण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा असते. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण जागा ठरवून देणार आहात. जागा ठरवून देताना आपण कोणती बाब लक्षात घ्याल. ओके, विद्यार्थ्यांचं वय आणि उंची, विद्यार्थ्यांशी असलेले वैयक्तिक संबंध, बौद्धिक पातळी, सामाजिक स्थिती. बघा, इथं वय आणि उंचीचा जास्त विचार केला जातो. ठीक आहे, वय आणि उंचीचा जास्त विचार केला जातो. सिंपल आहे, याच्यामध्ये काय अवघड आहे का, काहीच अवघड नाहीये. ओके, साधे सिंपल स्ट्रेट क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. चला, क्वेश्चन काय आहे बघा. एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या समस्या शिक्षकाला सांगावयाच्या असल्या तर तो त्यासाठी शिक्षकाच्या घरी जातो. अशा वेळी शिक्षकानं काय केलं पाहिजे. तुमच्या घरी एखादा तुमचा विद्यार्थी आलाय तर तुम्ही काय कराल. योग्य ती मदत करून त्याचं मनोधैर्य वाढवाल. ओके, पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन, त्याला आपल्या घराच्या बाहेर जायला सांगाल. तिसरा ऑप्शन, त्याच्या आईवडिलाला भेटून त्याच्या समस्या सोडवाव्यात. आपल्या घरी न येण्याची ताकीद द्याल. बघा, असं तर नाही केलं पाहिजे. त्याला काय केलं पाहिजे, योग्य ती मदत पण केली पाहिजे आणि त्याचं मनोधैर्य आहे ना, तर ते मनोधैर्य पण इथं वाढवलं पाहिजे. लक्षात आलं, क्लिअर. चला, अ ऑप्शन. ओके, उत्तर आहे अ ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणतेही दोन विद्यार्थी एकसारखे नसतात असं म्हटलं जातं. याचा अर्थ कसा आहे. विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या मित्र असतात. विद्यार्थी बौद्धिक मानसिक जडणघडणीच्या बाबतीमध्ये भिन्न असतात. कौटुंबिक सामाजिक बाबतीत भिन्न असतात. सगळी विधानं बरोबर आहेत. इथे जर विचार केला तर प्रत्येक विद्यार्थी भिन्न असतो. बरोबर, शारीरिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या त्यांची जडणघडण असेल, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक, तर हे सगळी विधानं इथे बरोबर येते. उत्तर काय येईल, सगळी विधानं बरोबर आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विद्यार्थ्यांना मारणे बंद करा, त्यांना बिघडवा, हे सर्व परिचित विधान आहे. आधुनिक वर्गामध्ये या विधानामुळे आपल्या उद्दिष्टांवर काय परिणाम होतो. बघा, चांगला क्वेश्चन आहे. तर इथं चांगला वाईट विद्यार्थ्यांनुसार वेगवेगळा परिणाम होतो. ठीक आहे, एक परफेक्ट असा परिणाम होतो किंवा स्पेसिफिक हाच परिणाम होतो असं नाही सांगू शकत आपण. विद्यार्थ्यांनुसार वेगवेगळा. ओके, एखादा अत्यंत गरीब विद्यार्थी वेळेवर मासिक फी भरू शकत नसला तर आपण काय कराल. हजेरी पटावून त्याचे नाव काढून त्याला वर्गात येण्यास बंदी कराल. चूक, स्वतः फी भरून त्याला वर्गात येण्याची संधी देऊ. मानहानी, अवहेलना नाही. आर्थिक बाब असल्याने कोणतीही दयामया दाखवणार नाही. बी ऑप्शन येईल. बरोबर, स्वतः फी भरून
आणि त्याला वर्गात येण्याची संधी देऊ ज्यांची आर्थिक अडचणी असतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र, गुरु व मार्गदर्शक असतो अशी त्याची महती सांगितली आहे. कारण का? त्याला समाजामध्ये सगळ्या महत्वाच्या भूमिका पार पाडाव्या लागतात, म्हणून वर्गातील छोट्या मुलांबरोबर हा मानवतेच्या उच्च मूल्यांचे संस्कार घडवतो. तो राष्ट्राचा संरक्षण कल्याण करता आहे. तो महान समाज सुधारक, राष्ट्रोद्धारक असतो. उत्तर काय येईल बघा. शिक्षक म्हटलंय बरोबर. शिक्षक काय करतात? छोट्या मुलांवर मानवतेच्या उच्च मूल्यांचे संस्कार घडवतो. बरोबर. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. आपण सकाळी घाईघाईने शाळेत निघाला आहात. रस्त्यावर आपल्या विद्यार्थ्याला अपघात झाला आहे. तो विद्यार्थी अत्यवस्थ आहे. अशा वेळी तुम्ही काय निर्णय घ्याल? हळूच दूर निघून जाल, आपण तिथे जाल, विद्यार्थ्यांची काळजी घ्याल, प्रथमोपचार द्याल आणि पोलीस स्टेशन मध्ये वर्दी द्याल आणि लगेच शाळेकडे जाल. पुढचा ऑप्शन आहे अकारण धोका पत्करायचा नसल्याचे आपण निघून जाल. तेथे न थांबता शाळेत जाल आणि ज्ञानदानाचे महान कार्य सुरू करा. तर ज्ञानदान हे कार्य महान आहे, पण तिथे तुमचा विद्यार्थी आहे. सो तिथं तुम्ही काय केलं पाहिजे? विद्यार्थ्यांची काळजी घेतली पाहिजे, त्याला प्रथमोपचार दिले पाहिजे, पोलीस स्टेशन मध्ये वर्दी दिली पाहिजे आणि मग तुम्ही शाळेत गेलं पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. उपजीविकेसाठी एक विद्यार्थी अर्धवेळ नोकरी करतो, पण त्यामुळे त्याला नाईलाजाने काही तासांना हजर राहता येत नाही. तर तुम्ही काय कराल? काय सल्ला द्याल? त्याला म्हणाल की शाळा सोड, बरोबर. बुडवणारा अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी शिकवणीला या म्हणाल. एक गाईड खरेदी करून अभ्यास करावा. काय येईल उत्तर? कन्फ्युज करतात की नाही बघा. आता इथं तुम्हाला सगळं सोपं वाटतंय, पण परीक्षेमध्ये हे कठीण वाटणार आहे. आता इथं खूप आयडियल आन्सर जर म्हटलं तर यापेक्षा वेगळं उत्तर, बरोबर, यापेक्षा वेगळं उत्तर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपल्या वर्गात एक विद्यार्थी बोलताना अडखळत असतो, त्यामुळे इतर विद्यार्थी मिळून त्याची चेष्टा करतात. यावर आपण कोणती अधिक सुयोग्य कृती कराल? वर्गाला सामूहिक शिक्षा द्याल? विद्यार्थ्यांच्या बोलण्यातील दोष दूर करण्यासाठी काय करता येईल या संदर्भात त्याच्या पालकांशी संपर्क साधाल? चेष्टा करणाऱ्या विद्यार्थ्यांना खडसावून गैरवर्तनाबद्दल जाब विचाराल? काय येईल उत्तर बघा. पहिला तर त्याचा दोष दूर करण्यासाठी तुम्ही काय करता येईल? पालकांशी संपर्क साधाल आणि मग जे चेष्टा करतायत त्यांना खडसावून गैरवर्तनाबद्दल जाब विचाराल. ठीक आहे, तर हे असेल तुमचं एक प्रॉपर आन्सर इथं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे मूल्यांकनाबद्दल क्वेश्चन आहे बघा. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मूल्यांकन करताना आपण पक्षपात केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला, तर या प्रश्नाला तुम्ही कसं सामोरं जाल? त्यांना अनुत्तीर्ण करण्याची धमकी द्याल, चूक त्यांना त्यांची तक्रार मुख्याध्यापकांकडे करावी असं सांगाल, आरोप करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा द्याल, विद्यार्थ्यांचे समाधान करण्यासाठी त्यांना उत्तरपत्रिका दाखवाल. 153 नंबरचा क्वेश्चन. डी ऑप्शन, बरोबर. डी ऑप्शन, डायरेक्ट क्वेश्चन पेपर दाखवाल. ओके. एक विद्यार्थी मागच्या बाकावर बसतो, त्यामुळे त्याला फळ्यावर लिहिलेले दिसत नाही, नीट दिसत नाही. त्यामुळे तो सारखा उठतो, समोरचं वाचतो आणि परत बसतो. त्याच्या आजूबाजूच्या मुलांना याचा त्रास होतो. तुम्ही काय कराल? त्याला पुढे बसण्यास आवडतं, अनुमान काढा. त्याला कमी दिसतं, चमकत असेल, विद्यार्थी मुद्दाम खोड्या करत असेल. एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल की या मुलाला कमी दिसतंय, बरोबर, कमी दिसतं. ओके. 155 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन जास्त डिफिकल्ट नाही, त्याच्यामुळे मी जास्त एक्सप्लेन करत नाही बघा. लक्षात घ्या. एखाद्या विद्यार्थ्याला फार खोटं बोलायची सवय आहे आणि तो गृहपाठाला योग्य महत्व देत नाही. ओके, तर त्याच्या पालकांची तक्रार आल्यास आपण काय कराल? पहिला ऑप्शन आहे तक्रारीबद्दल खात्री करून घेऊन तो विद्यार्थी गृहपाठ करीत आहे ना, खोटं बोलत नाही ना याबाबत सतर्क राहाल. पालक स्वतः लक्ष घालीत असल्यामुळे त्यांनी अधिक काळजी घ्यावी असं सांगाल. पालकांनी काही काळजी करू नये, काय ते मी पाहून घेतो असं त्यांना सांगाल.
या मुलाशी कसं वागावे याच्याबद्दल पालकांना व्याख्यान द्याल. किती मोठा प्रश्न आहे बघा. तर इथं तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, अगदी इझी आहे. तक्रारीबद्दल खात्री करून घेणं, तो विद्यार्थी गृहपाठ करीत आहे का, खोटं बोलत नाही ना, याच्याबद्दल सतर्क राहणं शिक्षकांनी इथं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खूप परिश्रम करून ही एखादा विद्यार्थी आपल्या विषयामध्ये चांगलं गुण मिळवू शकत नसल्याने त्याला लाज वाटत असेल व तो आपल्याला घाबरत असेल तर आपण काय कराल. बघा, त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून भीती घालवाल, त्याच्यात सुधारणा होईपर्यंत त्याला शिक्षा कराल, त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष कराल, त्याला जबरदस्तीने शिकवणीला पाठवाल. ठीक आहे, बघा इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे माहिती का, आत्मविश्वास निर्माण करून भीती घालवणं. ओके, आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आणि भीती पण घालवली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, ऑलरेडी आपण इथं डेमो क्वेश्चन खूप जास्त घेतोय, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखाद्या मुलाला वर्गात नख खायची सवय असेल तर ती आपण कशी सुधाराल. हा घातक रोग, एकच मिनिट थांबा, नसल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष की काय आहे, नख तर खातोय फक्त, बरोबर. विशेष लक्ष ठेवून सवय घालवायचा प्रयत्न कराल, वारंवार अपमान कराल, मुख्याध्यापकांकडे तक्रार करा. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मुख्याध्यापकांकडे तक्रार करायची असते का, नसते. सवय घालवायचा प्रयत्न कराल. ठीक आहे, ओके, लक्ष ठेवून सवय घालवायचा प्रयत्न करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपण वर्गात शिकविताना चूक केली व आपल्याला विद्यार्थ्यांनी ती चटकन नजरेस आणून दिली तर आपण काय कराल. रागवाल, चिडाल, दिलगिरी व्यक्त कराल, पुन्हा अशी चूक होऊ नये याची दक्षता घ्याल, स्वतःला शिक्षा करून घ्याल, लज्जित होऊन महिनाभर वर्गात येणं बंद कराल. उत्तर काय येईल, पुन्हा चूक होऊ नये याची दक्षता घ्याल. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खडू फेकणं, शिट्ट्या वाजवणं, घाणेरडे शब्द बोलणं वगैरे खोड्या करून विद्यार्थी आपल्याला वर्गात मुद्दाम बेशिस्त माजवीत असतील तर काय कराल. ओके, पहिला ऑप्शन आहे, काही विद्यार्थ्यांशी मैत्री करून गुंड प्रवृत्तीच्या मुलांना धारेवर धराल, विद्यार्थ्यांना आपल्यामधील अदृश्य नैतिक शक्तीचं दर्शन घडवाल, अप्रत्यक्ष धमकी म्हणून काही विद्यार्थ्यांना बाहेर काढाल, स्वतःसह वर्गातील वातावरण सुधारण्यासाठी रचनात्मक प्रयत्न कराल. उत्तर काय येईल बघा, चौथा ऑप्शन बरोबर आहे. आन्सर काय असेल इथं, चौथा ऑप्शन. तर क्वेश्चन्स जे आहेत ना, क्वेश्चन कशा पद्धतीनं विचारलेत, आता इथे मी तुम्हाला आन्सर सांगतेय किंवा इथं आपल्या परीक्षेचं वातावरण नाहीये त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं सोपं वाटतंय, पण हेच क्वेश्चन परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात, लक्षात घ्या. सो आपल्याला काय करायचंय, आपल्याला अशा क्वेश्चनची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. ऑलरेडी इथे युट्यूबवरती आपण खूप जास्त क्वेश्चन्स घेतोय, बरोबर, पण याच्याही पेक्षा जास्त क्वेश्चन तुम्हाला पुस्तकामध्ये मिळतील. वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्ही जितके जास्त सोडवाल ना तितकी जास्त तुमची प्रिपरेशन होऊन जाईल. ओके, क्लिअर. आणि प्रत्येक घटक जो आहे तो तुमचा प्रत्येक घटक इथं कम्प्लीट व्हायला काय होईल, मदत होईल, लक्षात घ्या. तर बुक रिव्ह्यू मध्ये पण आपण जेव्हा क्वेश्चन घेतले होते ते क्वेश्चन असतील, या सेशन मधील क्वेश्चन असतील, अजून एक 2 सेशन आपले होतील याच्यावरती. तर या सगळ्या सेशन मध्ये जेवढे काही क्वेश्चन्स झालेले आहेत, लक्षात घ्या, ते सगळे क्वेश्चन तुम्ही बारकाईने अभ्यासा. पुस्तकाच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्या लिंक तुम्ही ओपन करा, पुस्तकं मागवा आणि तुमची केंद्र प्रमुख भरतीची जी तयारी आहे ती केसागर पब्लिकेशन सोबत अतिशय परफेक्ट करा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल. तर या सेशन मध्ये आपण इथंच थांबूया. पुढच्या सेशन मध्ये आपले जे पुढचे क्वेश्चन आहेत, भरपूर क्वेश्चन आहेत, अजून 1-2 सेशन तरी आपले होतील बघा. याच्यामध्ये आपल्याला पूर्वीच्या संभाव्य प्रश्नपत्रिका पण घ्यायचं आहे आपल्याला. सो आपले अजून 1-2 ते 4 सेशन होतील. तर चॅनलवरती जेवढे विद्यार्थी नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला लेक्चरच्या नोटिफिकेशन येतील. पुस्तक मागवताना काही अडचण आली तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. ऑफिशियल वेबसाईट वरून जेव्हा तुम्ही लॉग इन रजिस्टर करता, पुस्तक परचेस करता, कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन नसतो, तुम्हाला पेड करावं लागतं. पेड केल्यानंतर 5 ते 6 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जातं. ओके, क्लिअर. चला, तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.